नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर आज आपण घरगुती व सार्वजनिक गणपतीचे दर्शन करणार आहोत. चला तर माझ्यासोबत. सगळ्यांना परिचित असणारी जन्मकथा अशी आहे की पार्वती माता स्नानाला निघालेली आहे. अशा वेळेला तिनं या स्नानगृहामध्ये कोणी येता कामा नये यासाठी पहाऱ्याला नंदीला नियुक्त केलेली आहे. ती स्नानाला गेलेली असताना भगवान शंकर घरामध्ये आलेत. नंदी त्यांना काही अडवू शकलेला नाही. परिणामतः पार्वतीला राग आलेला आहे. नंदी काही माझं ऐकत नाही, म्हणजे मला आता चांगला नवीन पहारेकरी निर्माण केला पाहिजे. मग तिनं स्वतःच्या शरीरावरच्या मळाला दूर करून त्याच्यापासून एक गणेश नावाची मूर्ती तयार केली. आता ती मातीची निर्जीव मूर्ती काही पहारा करत नव्हती. त्याच्यामध्ये जीव तिनं टाकला, म्हणजे त्याला जिवंत केला. तो जेव्हा पहाऱ्यावरती उभा राहिला, भगवान शंकर पुन्हा जेव्हा घरात आले तेव्हा तो म्हणाला, माझी माता स्नान करते आहे, तुम्हाला प्रवेश नाही. भगवान शंकर विचारतात, कोण रे तू? मी तिचा पुत्र आहे, मी तुम्हाला आज सोडणार नाही. मग त्या दोघांचं घनघोर युद्ध होतं. त्याच्यामध्ये भगवान शंकर त्या मुलाचं मस्तक छाटून टाकतात. आणि मग जेव्हा समजतं की खरंच हा पार्वतीचा तिनं निर्माण केलेला पुत्र आहे, तेव्हा मग दुसरं कुठलं तरी मस्तक त्याला लावलं पाहिजे. म्हणून मग अरण्यामध्ये जाऊन एक हत्तीचं मस्तक तोडलं जातं, ते त्याला येऊन लावलं जातं. अशा रीतीनं गजमुख अशा या गणपतीची कथा, जन्मकथा सांगितली जाते. ठिकाणी पार्वती म्हणजे जगदंबा हे सातत्याने मायेचं किंवा शक्तीचं स्वरूप असं मानलेलं आहे अध्यात्मामध्ये. आपण सगळेजण जाणता, कितीतरी पुराणं आपण ऐकली असतील. हे जे शक्ती स्वरूप आहे, हे जे माया स्वरूप आहे, हे नेहमीच अधिक शक्तिपुंज प्राप्त करण्याच्या खटपटीमध्ये असतं. माया ही गोष्टच अशी आहे की ती आता आलं की पुरे असं कधी म्हणत नाही, अजून काहीतरी पाहिजे. तेव्हा जेव्हा त्या मायेला, जेव्हा त्या लक्ष्मीला आणखीन शक्तिपुंजात्मक, आनंदात्मक आणखीन काही ठेवा हवा आहे, तर अधिक आनंदाचा ठेवा मिळवायचा असेल तर आपल्याकडे पद्धत एकच आहे. त्यासाठी ध्यानावस्थेची वाढ व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्या ध्यान धारणेच्या साधनेमध्ये अधिक काळ रत राहिलं पाहिजे. अशा न्यायाने ती पार्वती स्नानाला निघाली आहे, म्हणजे अधिक शुद्ध व्हायला निघाली आहे, अधिक आनंद मिळवण्याच्या प्रयत्नाकडे निघाली आहे. आता जेव्हा तुम्ही ध्यानाचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही धारणेचा प्रयत्न करता, तेव्हा पहिली अट असते की तुमच्या स्वतःची अवस्था निष्कंप असली पाहिजे. एखाद्या पाण्यामध्ये चंद्राचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब तेव्हाच छान दिसेल जेव्हा त्या पाण्यावर कोणताही तरंग नसेल. त्याच्यावर जेवढे तरंग असतील तेवढं ते प्रतिबिंब योग्य आनंद देणार नाही. त्या योग्य आनंदासाठी निष्कंप अवस्था पाहिजे, म्हणजे समईच्या ज्योतीसारखी अवस्था पाहिजे. त्या ज्योतीमध्ये फडफड नको. मग ह्या ज्योतीला त्रास देते तो जोराचा वारा आला तरी त्रास देतो, आणि मंद वारा आला तरी त्रास देतो. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये अशुभ विचार आले तरी कंपन निर्माण होतात, आणि शिव विचार आले तरी कंपन निर्माण होतात. आत्ता आपल्याला निष्कंप अवस्था प्राप्त करायची आहे. म्हणून पार्वती बुद्धी सांगते, शिवाला सुद्धा आत सोडू नको. शिव विचाराने सुद्धा कंप निर्माण होणार आहे, ती अवस्था नकोय आत्ता. आणि आता शिवविचारांना आत येऊ द्यायचं नाही आपल्या डोक्यात. यासाठी पहाऱ्याला कोण नेमला? म्हणले नंदी नेमला. नंदी हे कशाचं प्रतीक आहे अध्यात्मामध्ये? मनाचं प्रतीक आहे. ही प्रतीक आहे काय गंमत म्हणून नाही केलेली, याच्यामध्ये साम्य आहे म्हणून प्रतीक आहे. नंदी म्हणजे ते वृषभ काय करतो? 3 दिवसाच्या मागचं अन्न पोटातलं परत बाहेर काढतो आणि रवंथ करतो. पण मन नावाचा बैल असा आहे, तो 30 वर्षापूर्वीचंही अन्न काढतो आणि त्याची रवंथ करत बसतो. तेव्हा असं मागचं उगाच्या उगाच काढून रवंथ करत बसण्याची जी मनाची सवय, ती त्याच्याशी साधर्म्य असल्यामुळे ती ठेवली आहे.
तेव्हा आपलं मन सात्विक असल्यामुळे मन शिवविचाराला अडवू शकलं नाही. प्रत्येक मनुष्य मात्राचं मन हे सात्विकच आहे, याच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींची स्वच्छ खात्री आहे. मनुष्य जात सकळ स्वभावतःची भजनशील माऊली म्हणतात. तेव्हा माणूस हा सात्विकच आहे, तो शिवविचाराला अडवू शकत नाही. आणि मग आपली बुद्धी जी अधिक आनंदाचा ठेवा मिळवायला गेली आहे तिला राग आला. मन माझं ऐकत नाही म्हणजे काय? मी कोण आहे माहित नाही का? ओ, या सगळ्या अख्ख्या देह नावाच्या प्रांताची साम्राज्ञी म्हणजे ही मी बुद्धी. माझं ऐकत नाहीत. आणि नंतर तिलाच लक्षात आलं, अरे चा, हे माझं ऐकत नाहीत, माझी आज्ञा कशी चालत नाही. हे मी आणि माझं हेच आनंद मिळवण्याच्या मधला मल आहे, अडसर आहे. जोपर्यंत मी आणि माझे हे अंतःकरण विसरत नाही तोपर्यंत तो आनंदाचा ठेवा प्राप्तच होत नाही. म्हणून तेव्हा तिनं आपल्या अंगावरचा हा अहंकार रूपी मल बाजूला केला. कथा अध्यात्माची आहे तर ती अध्यात्माच्या संकेताने समजायला हवी. तो अहंकार रूपी मल बाजूला केला. आता मंडळी लक्षात घ्या, आपण त्या वाक्याचा विपरीत अर्थ करतोय. तिनं त्या मलाचा नाही गणपती केलेला, त्या मलाला बाजूला करण्यापासून आनंदाचा ठेवा प्राप्त केला तो गणेश. मलाला बाजूला करण्यापासून प्राप्त केला. पासून या शब्दाचे दोन अर्थ होतात. मी कचरा काढला आणि कचऱ्यापासून एक पुतळा केला, हा एक वेगळा अर्थ. आणि मी कचरा काढला आणि मी कचरा काढण्यापासून स्वच्छ घराचा लाभ घेतला. इथे परत कचरा घरात आणायचा. तसा तो मळ आपल्यावरचा बाजूला करण्याच्या क्रियेपासून तिनं आनंदाचा ठेवा प्राप्त केला, त्याला गणेश असं रूप आहे. मात्र तो आनंदाचा ठेवा प्राप्त झाल्यानंतर मनात आलं, कोणी आनंद मिळवला? मी मिळवून दाखवला. पुन्हा एकदा त्या मूर्तीचं मस्तक आलं अहंकार. म्हणून भगवान शंकर आमच्या गुरुस्थानी आहेत. त्याने त्या मूर्तीचं म्हणजे त्या आनंद निधानाचं जे मस्तक अहंकार स्वरूप ठेवलं गेलं होतं ते बाजूला काढलं आणि त्या ठिकाणी गजमुख गज शब्देन ओंकार उच्यते या वेद न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी ओंकार स्वरूप म्हणजे नित्यानंद स्वरूप मस्तक त्याला दिलं. म्हणजे ज्या आनंदाची ओळखही त्याच्यातही अहंकाराचा लेश राहू नये अशी आमच्या भगवान शंकरांनी खटपट केली. हे अध्यात्म राहिलं बाजूला आणि शंकरांनी याला ओळखला कसा नाही, हा आमच्याकडच्या सोशॉलॉजीचे प्रश्न आम्हाला माणसं विचारतात. वाईट वाटतं मंडळी, आपल्या ऋषीमुनींनी फार अभ्यासाने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तेव्हा हा गणेश म्हणजे आपल्या मनावरच्या अहंकाराचं मळब बाजूला करून ज्ञानाचा अवघा अखंड प्रकाश देणारा असा आहे. मात्र आपल्या अशीच या बुद्धीची शुद्धता तीव्रता वाढावी यासाठी थोडा गणेश नामाचा जप केला पाहिजे. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. शक्य झालं रोज 21 वेळा म्हणत जा. नाहीच रोज शक्य झालं किमान चतुर्थीला म्हणत जा. तेही नाही शक्य झालं रोज एकदा तर म्हणत जा. काय आहे, मंत्राच्या उच्चाराचा लाभ घेण्यासाठी ते खूप घेतलं तर चांगलंच आहे, पण थोडं घेतलं तरी सातत्य थोडंसं पाहिजे. तेवढं सातत्य जरी टिकवलं, चतुर्थी ते चतुर्थी सातत्य टिकवलं तरी चालेल. पुराणामध्ये वर्णन असं आहे, त्रिसंध्या नामे क्षेत्रात ऋषी मुनींच्या आश्रमात केली वसती अकस्मात विंध्या खाली पातले. आता आपल्या लक्षात येईल
या भाद्रपदाच्या जन्माचाच उत्सव लोकमान्य टिळकांनी मोठा का केला? कारण इथे आहे, कारण हा जो गणेश जन्म आहे तो विंध्य पर्वताच्या खाली म्हणजे दक्षिण भारतात झालेला आहे, महाराष्ट्राकडे झालेला आहे. आणि या जन्मामध्ये पहिला गणेशाने पराक्रम केलाय ते मोरगाव, मयुरेश्वराचं ठिकाण. पहिल्या पराक्रमाची जागा ही महाराष्ट्रात आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन मग हळूहळू आपली शक्ती वाढवून ती विस्तार करत उत्तर प्रांतावर स्वारी केली आणि सिंधू दैत्याच्या त्रासापासून सगळ्यांना वाचवलं, अशी कथा असल्यामुळे लोकमान्य टिळकांच्याही मनात हाच हेतू आहे, अशी दिव्य राष्ट्रीय शक्ती महाराष्ट्रात निर्माण व्हावी, वाढावी, सगळ्या प्रांतांचं सहकार्य मिळावं. आणि दिल्लीमध्ये त्या काळामध्ये जे इंग्रजाचं राज्य चालू आहे आणि आपल्याला त्रास आहे, त्या इंग्रजी राज्याच्या त्रासाचा समूळ नाश व्हावा, या एका राष्ट्रीय हेतूनं तो उत्सव वाढवला गेला. नीट ऐका, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला नाही, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सव व्यक्तिगत आपापल्या घरामध्ये पूर्वी चालूच होते, त्याला सार्वजनिक रूप, त्याला राष्ट्रीय रूप लोकमान्य टिळकांनी दिलं. याचं कारण आपल्याला इथे पुष्कळचं कळेल. अर्थात याला 2-3 कारण आहेत. लोकमान्यांच्या मनामध्ये असाही विचार होता की सगळ्या भारताने घ्यावी अशी कोणाची उपासना आहे? आपल्याकडे उपासना करण्यापेक्षा भांडणच खूप आहे. शंकरांची उपासना घेतली तर वैष्णव म्हणतील आम्ही येत नाही, वैष्णवांची म्हणजे विष्णूची घेतली तर शैव म्हणतील आम्ही येत नाही, शक्तीची उपासना घेतली तर हे दोघं म्हणतील आम्ही येत नाही. आली का पंचायत? तेव्हा त्यांच्या गणिती बुद्धिमत्तेनं त्यांना हे उत्तर सापडलं की गणेश दैवत असं आहे की जे सगळ्यांना मान्य आहे. शैव पण आहेत, वैष्णव पण आहेत, गाणपत्य तर आहेच, शाक्त पण आहेत, कालभैरवही आहेत, जैन बौद्ध शीख सर्व संप्रदायांना सन्मान्य असलेली देवता आहे. त्यामुळे गणेशाच्या मूर्ती आपल्याला इंडोनेशिया, चायना सगळीकडे बघायला मिळतात, कारण सर्व प्रांताच्या सर्व ह्या संप्रदायांनी यांना मान्य केलेले दैवत आहे. म्हणून सगळ्या भारताला एकत्र आणण्याच्या दृष्टीनं गणेश दैवताचा आग्रह केला. पण हा गणेश लोकमान्यांच्या मनात अधिक बसला, कारण तो गुणाधीश होताच, पण तो गणाधीश होण्यासाठी त्याच्या आईनं फार कष्ट घेतले. त्रिसंध्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर पार्वती देवी उदास झाल्या. भगवान शंकर म्हणाले, का ग अशी उदास का? तेव्हा तिनं म्हणावं, सिंधू दैत्याच्याकडून पराभूत झालेल्या अनेक राजांची शूरवीर असलेली सैन्य रानोमाळ भेका मागत फिरत आहेत, पण हे सगळे एकत्र येऊन त्या दैत्याचा निपात करत नाहीत, असं का बरं? तेव्हा शंकर म्हणाले, देवी काय सांगू, सैन्य खूप आहे, माणसं सज्जन आहेत, यांना एकत्र बांधणारा सेनापती आत्ता उपलब्ध नाही, त्यामुळे मोठी पंचायत होतीये देवी. सारे मपध मधप मपद साध मपरे रे ध सा. त्याने दुर्गेला समजावलं, दुर्गा रागात, सारे मपद मधप. पार्वती, अग सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे. जरी सैन्य बहुत हे दिसते, जरी सैन्य बहुत हे गमते, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती. आणि मग अशा वेळेला पार्वतीनं प्रश्न केला, आपण काय वाट बघत बसायची का काय? सेनापती आकाशातनं कधीतरी येतील तेव्हा युद्ध होईल. आपुलाची पुत्र भावा, आपुलाची पुत्र वा भावा, आपुलाची पुत्र भावा, आपुलाची पुत्र भावा. सेनापती ऐसे कान गमते, तो नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, नाही येथे, नाही येथे.
मंगलमूर्ती मोरया. आणि इथे आपल्या लक्षात येईल शिवपार्वतीच्या पोटी झाला हा गणेशाचा अवतार. कारण हा अवतार होण्यासाठी पार्वती मातेला गणेश उपासना सांगितली आहे भगवान शंकरांनी. मला सांगा, जो जन्मालाच आला नाही त्याची उपासना आधी कशी सांगितली? म्हणजे तो पूर्वी होता, आहेच. त्याची उपासना, गणेश मंत्राची उपासना पार्वतीला सांगितली आहे. आणि आता मात्र त्या अपुऱ्या उपासनेमुळं आलेलं संकट कळत आहे, किंवा चुकीच्या विपरीत उपासनेनं आलेलं संकट कळत आहे. मग या संकटाला टाळायला योग्य उपासना करून योग्य निर्मिती, असाच त्याला उत्तराचा भाग असतो. या भाद्रपदाच्या चतुर्थीच्या दिवशी सिंह लग्नावरती या सृष्टीमध्ये भगवान गणेशाने या सिंधू दैत्याच्या त्रासापासून या सृष्टीला वाचवण्यासाठी जो अवतार घेतला त्याचं वर्णन सिंह लग्नावरी जन्म खास झाला. सिंह लग्नावरी जन्म खास झाला. सिंह लग्नावरी स्वाती नक्षत्रे भाग्य होतयाला. स्वाती नक्षत्रे भाग्य होतयाला. चतुर्थीचा तो समय सोमवार. चतुर्थीचा तो समय चतुर्थीचा तो समय. चतुर्थीचा तो समय. चतुर्थीचा तो समय सोमवार. दोन प्रहरी घेतला अवतार. दोन प्रहरी दोन प्रहरी घेतला अवतार. अवतार अवतार मंगलमूर्ती मोरया. गजानना 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 बा गजानना. 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 या विंध्याचलाच्या खाली असणाऱ्या सर्व ऋषीमुनींनी एकत्र येऊन, त्या सर्व ऋषी पत्न्यांनी एकत्र येऊन सुंदर असा पाळणा सजवला. आणि सगळ्या ऋषीपत्नींनी एकत्र येऊन फार गोड असं बारसं केलं बरं. आणि अशा वेळेला त्या गणेशाची अशी छोटीशी ती मंगलमूर्त पार्वती मातेच्या अंकावरती आहे. आणि पार्वती माता त्याला स्नान घालू लागली. अरे गजमुख नाहत से नाहत से. गजमुख नाहत से नाहत से. गजमुख नाहत से नाहत से. सुरगण कौतुक पाहत से. सुरगण कौतुक पाहत से. गजमुख नाहत से नाहत से. गजमुख मंगल गाती नृत्य ही करीती सुर किन्नर गंधर्व. मंगल गाती नृत्य ही करीती सुर किन्नर गंधर्व. दुंदुभी पणवानक आनंदे शिवगण वाजवती सर्व. दुंदुभी पणवानक आनंदे शिवगण वाजवती सर्व. गजमुख नाहत से नाहत से. गजमुख नाहत से नाहत से. गजमुख मंगल स्नान झालं, न्हाणी झाली. या गणेशाचं जे गजमुख धरलं जातं ना, हे प्रत्येक जन्मामध्ये हत्तीच्याच मुखाचे ते नाही आहेत बरं. मुळात गजमुख या शब्दाचा प्रत्येक वेळेला अर्थ हत्ती असं नाही, ओंकार स्वरूप, आनंद स्वरूप असं ज्याचं मस्तक आहे, आनंद स्वरूप ही ज्याची ओळख आहे, अशा अर्थाने गजमुख शब्द घ्यायचा. पुढे गणेशांनी पहिला पराक्रम मोरगाव या स्थानी करून या सगळ्या भटकणाऱ्या सैन्याला एकत्र करून सिंधू दैत्यावर चाल करून अंतिम विजय प्राप्त केला आहे. कथा आपण गणेश पुराणामध्ये विस्ताराने वाचा.
सुख करता दुःख हरता भारता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रोजोटी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव मंगल मूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता जय जय रघुवीर समर्थ